नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे. मी सुलू स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पुन्हा एकदा नाश्त्याचा प्रकार बघणार आहे, तो पण हेल्दी आणि कलरफुल. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. सुरुवात करूया आता आपण रेसिपीला. या ठिकाणी मी हिरवे मूग घेतलेले आहेत, 1 वाटी स्वच्छ निवडलेले मूग आहेत. आता आपल्याला याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी इथं पाणी टाकते आणि स्वच्छ धुवून घेते मूग. तर 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले मूग. तांदूळ घेतलेत अर्धी वाटी, तेही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे मूग आणि तांदूळ आपल्याला कमीत कमी 8 तास भिजवून घ्यायचे आहेत किंवा भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर 8 तासानंतर आपण इथं बघू शकतो की आपले जे तांदूळ आणि मूग आहेत ते व्यवस्थित भिजलेले असतील. तर तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत, बघू शकता या ठिकाणी. आणि मूग पण छानपैकी भिजलेले आहेत, त्याला छोटे छोटे मोडही आलेले आहेत. आता आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथं मी मिक्सर जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे जे मूग आहेत ते थोडे थोडे करत टाकून घेणार आहे. आपल्याला बॅचेसमध्ये याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तांदूळ टाकलेले आहेत आणि आता आपण मिरची टाकलेली आहे, 4 मिरच्या आहेत. आलं 1 इंच, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत. आणि आता आपण याचं बॅटर बनवूया. तर या ठिकाणी या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आता आपण सगळं दळून घ्यायचं आहे. शेवटी सर्वात मी कोथिंबीर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकण्यास विसरले होते मी. आता हे एकत्र एकजीव व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपण याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करून देऊया. या ठिकाणी मी स्टफिंगसाठी कांदा, टोमॅटो, कॉर्न, कोथिंबीर घेतली आहे. 15 मिनटानंतर आपण हे जे बॅटर आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि एकाच कन्सिस्टन्सीमध्ये याला पुन्हा एकदा एकत्र एकजीव करून घेणार आहोत. आता आपण गॅस ऑन करूया आणि डोसा बनवायला सुरुवात करूया. तवा ठेवलेला आहे. तवा छान असा तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून डोसा बिलकुल खाली चिटकणार नाही. आपण मुगाचे डोसे बनवतो आहे, त्यामुळे तवा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा. आता पाणी शिंपडून आपण तवा थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचा या पद्धतीने, जेणेकरून आपलं डोशाचं जे बॅटर आहे ते चिटकणार नाही. या ठिकाणी थोडंसं मी बॅटर टाकून घेतलं आहे आणि या पद्धतीने हळूहळू व्यवस्थित डोसा मी पसरवून घेते आहे. तर बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार झालेलं होतं, त्यामुळे डोसा जास्त पातळ होऊन असं पसरण्याची पण शक्यता नाही आहे. आता थोडंसं तेल टाकलेलं आहे, वरून हा टोमॅटो केचप टाकलेला आहे. मी हा डोसा माझ्या मुलीसाठी बनवते, तिच्या टिफिनसाठी बनवणार आहे, त्यामुळे केचप टाकलेला आहे. केचप नाही टाकलं तरी पण चालेल. शिवाय इथे मी मियोनीज पण टाकलेला आहे. लहान मुलांना ह्या गोष्टी आवडतात, सो तिच्या टेस्ट अकॉर्डिंग मी हा डोसा बनवते. बट या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण हेल्दी डोसा बनवतो आहे. मियोनीज आणि केचप एवढं हेल्दी आहे असं मला वाटत नाही, पण मुलांची आवड असते म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो. या ठिकाणी कांदा स्टफिंगसाठी टाकलेला आहे, वरून मी किसलेलं गाजर टाकलेलं आहे, कॉर्न्स टाकलेले आहेत. हे कॉर्न्स मी थोडेसे पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि वरून खूप सारी आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. गॅस यावेळेस मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचा आहे, नाहीतर डोसा करपू शकतो. बटर वरून टाकलेलं आहे थोडंसं आणि आता आपल्याला डोसा पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तवा अगदी व्यवस्थित ग्रीस केलेला असल्यामुळे डोसा बिलकुलही चिटकत नाही, अगदी परफेक्टली निघालेला आहे डोसा. मुगाचे डोसा बनवताना आपल्याला तवा थोडासा व्यवस्थित सेट करून घ्यावा लागतो. तर या ठिकाणी परफेक्ट असा आपला क्रिस्पी आणि अगदी कलरफुल असा डोसा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरा डोसाही बनवून घ्यायचा आहे. आता मी याला इथे कट करून घेते आणि आपण याला काढून घेणार आहोत. या पद्धतीने कलरफुल काहीतरी मुलांच्या टिफिनमध्ये दिलं तर मुलं फार आवडीने खातात. शिवाय हे स्टफिंग केलेलं असल्यामुळे मुलांना
काढताही येत नाही, त्यांना खाण्याशिवाय ऑप्शन राहत नाही. तर याच पद्धतीने दुसरा डोसा बनवून घेणार आहोत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील. चला तर मग पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूयात. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.